आहेत आणि ते वेकेन्सीज बँक भरायची तयारी नाही. त्यांनी वरच्या अधिकाऱ्यांचे पोस्ट वाढवतात, पण खालचे जे पोस्ट आहेत हे कमी व्हायला लागलेत. तेवढंच नाही की बँक कर्मचारी हे ऑर्गनाइज सेक्टर आहे, पण मॅनेजमेंटचं आणि गव्हर्नमेंटचं धोरण असं आहे. मॅनेजमेंटचं धोरण म्हणजे गव्हर्नमेंट हे डिक्टेट करते आहे की ऑर्गनाइज सेक्टर मध्ये अनऑर्गनाइज सेक्टर करायचं. त्यामुळे आज शिपाई भरती हे होत नाही. बँक ऑफ इंडिया सारखं बँक जिथं 5,500 जवळजवळ शाखा आहेत, 4,000 च्या आसपास शिपाई आहेत. म्हणजे प्रत्येक शाखेत एक शिपाई, पण बरेच शाखा एक शिपाई देखील नाही आहे. पण त्याच्या उलट काय केली आहे बँकेने की डेली वेजेसवर त्यांनी माणसाला रिक्रूट केलेलं म्हणजे बँकेत ठेवलेलं आहे. मिनिमम वेजेस त्यांना देत नाहीये. त्या लोकांना 300, 400, 500, 600 त्यांचे ड्युटी आवर्स. आपलं धोरण जे ऑर्गनाइज सेक्टरचं चिकागो मध्ये ज्यावेळी झालं 1 मेचं जे उद्दिष्ट होतं की लिमिटेड वर्किंग आवर्स, त्याच्या एक्झॅक्टली विरोधात चाललेलं आहे. रिक्रुटमेंट ऑफ स्टाफ हा प्रमुख मागणी आहे. रिक्रुटमेंट ऑफ सब स्टाफ हे प्रमुख मागणी आहे. हे दोन बँक एम्प्लॉईजला हे दोन प्रमुख मागण्या आहेत. आणि हे जे डेली वेजेस वरती हे इनलिगल आहे. तर ह्या लोकांना ऑर्गनाइज करायला पाहिजे. आउटसोर्सिंग हा फार मोठा मुद्दा आहे. अजून एक की बँकेला स्टाफ कमी करायचा आणि कॉन्ट्रॅक्टिव्ह बेसिसवर हे बाहेर देतात. हे बायपार्टाइट सेटलमेंट मध्ये प्रोव्हिजन आहे की फक्त नॉन कोर सेक्टरचं तुम्ही आउटसोर्स करू शकतात. पण आज बँकेने बिझनेस करस्पॉन्डन्सला बँकेत आणलेलं आहे. त्यांनी बँक क्लार्क ह्याचं काम बिझनेस करस्पॉन्डन्स करतात. आणि नंबर ऑफ बिझनेस करस्पॉन्डन्स हे आहे की एवढी वाढलेली आहे की संख्या की क्लार्क पेक्षा जास्त झालेली आहे बँकिंग इंडस्ट्रीमध्ये. यानंतरचा आंदोलनाचा नेमका पवित्रा काय असणार? या तर मागण्या मागे झाल्या त्यानंतर भूमिका काय असणार आहे त्यामध्ये काय सांगा? तर प्रमुख जी मागणी आहे रिक्रुटमेंट ऑफ स्टाफ, या बँकिंग इंडस्ट्रीमध्ये ह्याच्या आधी पण आपण AIBA ही संघटना जी आहे अगदी सुरुवातीपासून रिक्रुटमेंट ऑफ स्टाफ वर त्यांनी गव्हर्नमेंटला सांगितलंय की हे जर का झालं नाही तर वी विल गो ऑन इनडेफिनिट स्ट्राईक. हे AIBA ने दिलेलं आहे. आणि मागचा संप माघारी घेतलं त्यावेळी CLC पुढे त्यांनी एग्री केलं होतं